महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। दहिवेल जवळ इंधन ट्रॅक्टर झाडावर आदळून हजारो लिटर पेट्रोलची झाली नासाडी। पोलीस व महसूल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। मनमाड येथून साईबाबा हायवे पेट्रोलियमकडे 12,000 लिटर इंधन घेऊन जाणारा अनुष ट्रान्सपोर्टरचा ट्रॅक्टर दहिवेल शिवारात भीषण अपघाताचा बळी ठरला आहे। काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रवीण बापू चौरे यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर जात असताना समोरून येणाऱ्या वाहनानं हुलकावणी दिली, ज्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून ट्रॅक्टर रस्त्या शेजारील झाडावर जोरदार आदळला। ट्रॅक्टर पलटी झाला नसला तरी झाडाच्या धडकेनं टाकीचा काही भाग कापला गेल्यानं हजारो लिटर पेट्रोल डिझेलची मोठी गळती झाली। इंधन वाहत असल्याची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी बाटल्या आणि कॅन घेऊन इंधन गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन डीवायएसपी संजय भांबळे, साक्रीचे पीआय दीपक वडवी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्यानं तातडीनं घटनास्थळ गाठून जमावाला पांगवले। तसेच महसूल विभागाचे अप्पर तहसीलदार ए.बी. पेंढारकर यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। इंधन गळतीमुळे आगीचा मोठा धोका निर्माण झाल्याने साक्री आणि पिंपळनेर येथून अग्निशमक दलाच्या 2 गाड्या तात्काळ पाचारण करण्यात आल्या होत्या। प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी हजारो लिटर इंधन मात्र वाया गेलं आहे। माझी गाडी आहे ना मनमाड मधून भरून निघलेली पानेवाडी मधून, तर मी दहिवेल आलेलो होतो। तर दहिवेलच्या मागे आहे ना, तर मला यूपीच्या एका गाडीने मला दाबून दिलं, तर ती गाडी झाडाला टच झाली आणि माझं कंपार्टमेंट लिकेज झालेलं आहे पेट्रोलचं। अरुण वाघमारे। नमस्कार, मी विजय पवार। आमचं साई सर्व्हिस साईबाबा हायवे सर्व्हिस पेट्रोल पंप आहे दहिवेलला। त्यासाठी आज मनमाड डेपोवरनं 12 किलोची गाडी भरली होती आमची। त्याच्यामध्ये 12,000 लिटरची, त्याच्यात 4,000 लिटर पेट्रोल होता, 8,000 लिटर डिझेल होतं। ते येतं दहिवेलच्या इथे एका झाडाला धडकली, तिचा ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला कप्पा तिचा फुटला 4,000 लिटरचा, ते पूर्ण डिझेल वाया गेलं आणि ते आता अग्निशमकवाले आलेत, ते गाडी हलवायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। आज दिनांक 8 मे रोजी साधारण सकाळी 10:30 पावणे 11ला कंट्रोलला कॉल आला की अशी पिंपळनेर ते दहिवेल रोडवर एक पेट्रोलचं टँकर पलटी झालेलं आहे अशी माहिती मिळताच आमचे पिंपळनेरचे पोलीस अधिकारी PSI शेवाळे, साक्रीचे PI वळवी आणि काही PSI राऊंडर असे स्टाफ या ठिकाणी हजर झाले। घटना ठिकाणी टँकर नंबर MH41 AU 3377 हे मध्यभागी क्रॅक झाल्याने पेट्रोल लिकेज चालू होतं। त्यामुळे दोन्ही बाजूनी ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पोलीस डायव्हर्शन केलेलं आहे। स्वतः आम्ही या ठिकाणी तहसीलदार पेंढारकर साहेब आम्ही हजर आहोत आणि आता पेट्रोलियमचे अधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी मनमाडून निघालेले आहे। क्रेन आणि काही टेक्निकल स्टाफनी आम्ही ते प्रोसिजर करून सुरक्षित ठिकाणी ते बाजूला करणार आहोत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।